नित्य स्वामी दर्शन 30 जुलै. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. एक वृद्ध तेली होता. तो स्वामींचा भक्त होता. अनेक वर्ष त्याने स्वामी चरणांची सेवा केली होती. एकदा त्याच्या मनात आले की जगन्नाथाच्या यात्रेला जावे, म्हणून तो आपल्या बायकोला घेऊन जगन्नाथाच्या यात्रेला गेला. तिथे माणसांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्या वृद्ध तेल्याने बायकोला सांगितले की माझा हात घट्ट धरून ठेव. चुकामुक झाली तर ह्या गर्दीत तुला शोधून काढणे केवळ अशक्य आहे. दोघांनी जगन्नाथाचे दर्शन घेतले. परतीच्या वाटेवर गर्दी एवढी उसळली की तेल्याच्या बायकोचा हात सुटला आणि त्या गर्दीत ती हरवली. ती कुठे गेली हे तेल्याला कळेना. 8 दिवस तो आपल्या बायकोला शोधत होता. तो थकला, रडकुंडीला आला. जणू त्याचा आधार हरवला होता. त्याला दुःख असह्य झाले. तो अक्कलकोटला आला आणि स्वामींच्या चरणांवर डोके ठेवून हमसाहमशी रडू लागला. महाराजांना तो आपली कर्मकहाणी सांगू लागला. स्वामी, आज 8 दिवस झाले जगन्नाथाच्या यात्रेत एवढी चेंगराचेंगरी झाली की माझी बायको हरवली. 8 दिवस मी तिचा शोध घेतला. शोधून शोधून थकलो. स्वामी, आपण माझ्यावर कृपा करावी. ती कुठे असेल ते कृपावंत होऊन सांगावे. मी खूप गरीब आहे. बायकोशिवाय माझा संसार जणू बुडाल्यासारखा आहे. आपण परब्रह्म आहात. माझी बायको या क्षणी कुठे आहे हे आपल्याला निश्चित कळेल. तो वृद्ध तेली अश्रू गाळत भावना वेगाने बोलत होता. स्वामींचे चरण वारंवार घट्ट पकडत होता. स्वामींना त्या वृद्ध तेल्याची दया आली. ते म्हणाले, अरे म्हाताऱ्या, तुझे वय 80. मृत्यू दारावर धक्के मारायला लागला आहे. अजून तुझी कामवासना संपलेली नाही. अजून तुला बायकोची सोबत हवी म्हणतोस. तुझे अंग वृद्धत्वामुळे लटालटा कापू लागले आहे. संसार बुडाला असे म्हणताना तुला शरम वाटत नाही? तू माझा अनेक वर्षांचा परमभक्त. असे म्हणून स्वामींनी एका सेवेकऱ्याला भस्म घेऊन जवळ बोलावले. वृद्ध तेल्याच्या कपाळावर भस्म लावले. तेल्याला गतस्मृती आठवू लागल्या. अनेक जन्म तो स्वामींचा भक्त होता. त्याला स्वामींनी पुन्हा भस्म लावले. तो काय आश्चर्य! तेल्याची बायको तेल्याला शोधत शोधत स्वामींपाशी आली. आपला पती स्वामींपाशी आहे हे पाहून तिला खूप आनंद झाला. दोघांची भेट झाली. दोघेही स्वामींपुढे पुन्हा वाकले. त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या गावी निघून गेले. श्री गुरुदेव दत्त. स्वामी विचार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, सर्व संतांनी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली आहे की आसक्ती सोडा, वासनांना मूठ माती द्या आणि केवळ स्वामी भावनेने जगा. स्वामी भावनेने जगणे जेव्हा सुरू होईल तेव्हाच आयुष्याला शुद्ध आध्यात्मिक अशा तरल वृत्तीचा स्पर्श होईल. स्वाक्षित्वाने जगणे तसे खूप कठीण आहे. आयुष्याकडे आणि घडत असलेल्या प्रत्येक घटनेकडे अलिप्त होऊन पाहणे, कशातही मनाने न गुंतणे, हे ज्याला जमेल त्याचेच नामस्मरण खऱ्या अर्थाने रंगेल आणि भगवंताचे दर्शन त्याला निश्चित घडेल. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.